संसाराच्या नावे घालून या शून्य
संसाराच्या नावे घालोनी अचूय संसाराच्या नावे घालोनी अचूय संसाराच्या नावे घालोनी अचूय संसाराच्या नावे घालोनी अचूय
श्री संत मारुती महाराज माकणेरकर यांनी केलेल्या कीर्तनापैकी आजचं कीर्तन हे 524 नंबरचं कीर्तन आहे आणि हे कीर्तन महाराजांनी भाद्रपद वद्य एकादशी दिनांक 20/9/1938 20/9/1938 या साली रात्री केलेले कीर्तन आहे ते मी आपणासमोर वाचून दाखवत आहे. कीर्तनाचा अभंग आहे. संसाराच्या नावे घालुनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळीले जग चुकविला नाग कळी काळाचा. कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेणे भव व्यथा गाईल तो. हरिभजने हे धवळील जग चुकविला लाग कळी काळाचा. तर या कीर्तनामध्ये महाराज सांगतात आणि तुकोबा म्हणतात. काय म्हणतात तुकोबा? कालच्या कीर्तनात महाराजांनी कर्मयोग सांगितला. रात्रीचं जे कीर्तन झालं महाराजांचं ते कर्मयोगावरती होतं. आजचा जो भाग आहे महाराजांच्या कीर्तनाचा हा याच्यामध्ये ते ज्ञानयोग सांगतात. ज्ञानयोग मनुष्याने जीवनामध्ये कसा आचरण करावा. ज्याप्रमाणे गोपी गोपाळांनी जो धर्म आचरण केला आजच्या कीर्तनात महाराज ते ज्ञानयोगाप्रमाणे सांगतात की तुकाराम महाराज म्हणतात आजच्या अभंगामध्ये किंवा संत म्हणतात आम्ही आपल्या सर्व संसारावर पाणी सोडले. संसाराच्या नावे घालुनी या शून्य. मग कशा करता सोडले? आम्हाला काय हौस होती संसार सोडायची, संसारावर पाणी सोडायची. परंतु जगाला जो तारक धर्म आहे, जो पुण्यकारक जो धर्म आहे, जगामध्ये पुण्यकारक धर्म कोणता सांगितला आहे? जो तारक धर्म जो आहे तो संतांनी सांगितला. आणि असा जो धर्म आहे तो मी वाढवला. आम्ही संतांनी तो वाढवला. वाढता हा केला पुण्य धर्म. तो अशा करता कशा करता वाढवलाय? तर हरीच्या भजनाने कळी काळातून मुक्त होता येते. चुकविला लाग कळी काळाचा. हरिभजने हे धवळीले जग. त्या कळी काळाच्या शापातून मुक्त होता येत. त्या तळ्यातून मी लोकांना वाचवले. हरिभजने धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. आणि आता करणे न लगे साधनांचा पांग आणि करणे केला त्याग देह बुद्धी. आणि आता मी संसारावर पाणी सोडल्यानंतर आता मला कोणत्याही साधनांच्या तंत्रामध्ये राहणे, त्याच्यामध्ये राहून हे करणे, देहबुद्धीचा मी त्याग केला. काही न लगे साधनांचा पांग. आणि असा तो मी त्याग करून कशा करता की लोकांना हे कळले पाहिजे. लोकांना हा धर्म तर कळलाच पाहिजे.
पण पुन्हा हे कळले पाहिजे लोकांना, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. लोकांना हे कळले पाहिजे की हरिकथा आणि कीर्तन, हरिकथा आणि हरिकीर्तन हे केवळ सुखाची समाधी आहे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. हरिकीर्तन हरिकीर्तन हरिभजन हरिकथा सगळे हे सुखाची समाधी आहे, ती लोकांना कळली पाहिजे. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, नेने भवव्यथा गाईल तो. तर असे हे कथा हरिकीर्तन जो गाईल तो संसाराचे दुःख जाणणार नाही, म्हणजे त्याचा संसार सुखरूप होईल. आणि ज्याने असा अभ्यास केला, ज्याने असा अभ्यास केला हे ऐकून त्याने तो करावा. तेच महाराज सांगतात. आजच्या कीर्तनात महाराज सांगतात की ज्ञान योगातून तुम्ही तो ज्ञान योग आचरा. यावरील अभंगात तुकाराम महाराज काय म्हणतात, संसार सोडून पुण्यधर्म आम्ही केला. पण मारुती महाराज म्हणतात संसार सोडावा लागत नाही. मारुती महाराज म्हणतात संसार सोडावा लागत नाही. तर आजच्याच कीर्तनात ते सांगतात संसार करणेही कर्मयोग साधता येईल, कर्मयोगी होता येते, संसार करू नये. त्याचे उदाहरण महाराज देतात की गोपी गोपाळ वगैरे जे होते यांनी योगी पद मिळवले, म्हणजे तो ज्ञान मार्ग. आजच्या कीर्तनात ते सांगतात की वेदांताचे मर्म जाणणे ते रामकृष्ण गोपी गोपाळ यांनी ते पद मिळवले. आणि यामध्ये वेद काय म्हणतो, वेद म्हणतो की माझ्यातील जे शब्द आहेत, माझ्यामधील जे शब्द आहेत त्याचा ज्ञानाने योग्य न्याय करणे हे माझं काम आहे. वेद म्हणतो की माझे ज्ञान म्हणजे जगात एक ब्रह्मसत्य एवढेच तुम्हाला, एवढंच वेदाचं ज्ञान. वेद म्हणतो की वेदामध्ये काही नाही, वेदामध्ये फक्त एवढेच आहे की जगामध्ये जेवढे काही आहे ते एक ब्रह्म मान, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. जग हे मिथ्या आहे, फक्त ब्रह्म एक सत्य आहे हे तुमान, म्हणजे तो वेदाचा पूर्ण अभ्यास आला. तो ज्ञान योग महाराज आजच्या कीर्तनात सांगतात. श्रीकृष्णाने अर्जुनाला हाच सांख्ययोग म्हणून शिकवला. आणि हा सांख्ययोग कुठे करायचा, मनुष्याने हा योग कुठे करायचा ते या कीर्तनात सांगतात. त्यानंतर तो योग आचरल्यानंतर गुरुचा साक्षात्कार होतो आणि मग ते ज्ञान केव्हाही नष्ट होत नाही. कालच्या कर्मयोगामध्ये महाराजांनी सांगितलं, कालच्या कर्मयोगामध्ये महाराजांनी सांगितलं की आपला संसार कर्म चांगले आचरण करून, आपले संसार कर्म हे चांगले आचरण करून ते सर्व कर्म गुरुच्या अधिष्ठानावर अर्पण करावे. ते सर्व कर्म त्याला अर्पण करा, कारण तो स्वयंभू असतो, त्याला स्वयंसिद्ध म्हणतात. तो देह जरी टाकून गेला तरी पुढे चांगल्या कुळात तो जन्म घेतो. श्रीमंताजी हे ते गीतेमध्ये म्हटलेलं आहे. मग तो आल्यानंतर काय करतो ते आजच्या कीर्तनात ऐका. कर्मयोगी ज्ञानयोगी हे काय करतात ते आजच्या कीर्तनात ऐका. आणि त्यांच्या प्राप्तीकरिता आपण मनुष्याने काय केले पाहिजे ते पण ऐका. त्यांच्याकडे तुम्ही जा, महाराज म्हणतात त्यांच्याकडे तुम्ही जा. कसे जा, जसे हरिपाठामध्ये लिहिलेले आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. महाराज म्हणतात त्यांच्या दारावर जा. मग जर आपण म्हणतो मरणावाल्याच्या दारावर आपण गेलो पाहिजे, कोणाच्याही दारावर आपण जाऊन येतो म्हणतो, तर परमार्थामध्ये हे द्वार ते नव्हे. मग कोणते द्वार? माणसाचं जे मन आहे हे मन म्हणजे देवाचे द्वार आहे, म्हणजे आत्म्याचे द्वार. मन हे आत्म्याचे द्वार आहे आणि मनाने त्या आत्म्याच्या दारावर तुम्ही जा. तेने मुक्तीचारी साधी गेले.
त्या आत्म्याच्या दारावर तुम्ही जा आणि तिथे गेल्यानंतर देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तिथे एक क्षणभर तरी स्थिर व्हा. हा तो मार्ग आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी मंदिराच्या द्वारावर जाऊन नाही, आत्म्याच्या द्वारावर जा आणि मन हे त्याचं दार आहे आणि त्या ठिकाणी एक क्षणभर तरी स्थिर व्हा. नामस्मरण करा, आपल्या उपासनेचं आठव करा, कारण आत्माच देव आहे आणि तो तुमच्या जवळच आहे आणि त्यामुळे अंतरात प्रकाश पडतो. पण तुम्हाला जर संशय असेल तर मग तुम्ही जाऊ नका. याने काय प्राप्ती होईल, त्याने कसे होईल, काय होईल, असा संशय असेल तर जाऊ नका. म्हणून त्या आत्म्याला प्रसन्न करा, भाव धरा. याच्या पलीकडे दुसरे साधन नाही असे महाराज म्हणतात. त्यावर भाव धरण्याने काय होईल? समजा भाव धरला काय होईल तर ते म्हणता हे सांगता येत नाही, हे ज्याचे त्याला समजते. आणि अशा आजच्या कीर्तनामध्ये त्यांनी जो धर्म सांगितला, जो ज्ञान योग सांगितला, तो आपण सामान्य जनांनी कसा आचरण करावा, तो सामान्य जनाच्या कसा उपयोगाचा आहे महाराज आजच्या कीर्तनामध्ये सांगतात. ते त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी केलेल्या कीर्तनामधून आपण हा त्यांचा ज्ञानयोग पाहूया. विठ्ठला 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 संसाराच्या नावे घालून या शून्य. महाराज म्हणतात की संसाराच्या नावाने शून्य घालून आम्ही हा पुण्यधर्म वाढवला. आणि ते म्हणतात की तसे संसार करूनही कर्मयोगी होता येते. महाराज म्हणतात संसार करूनही कर्मयोगी होता येते. जसे राम कृष्ण गोपी यांनी संसार करूनच योगी पद मिळवले. आजचा जो ज्ञान मार्ग आहे, महाराज म्हणतात आजचा जो ज्ञान मार्ग आहे कालचा तो कर्मयोग होता. आणि या अभंगात संसाराच्या नावे शून्य घातले आणि दुसरे चरण हे निराळे आहे, तिसरे चरण हे निराळेच आहे. याच्या न्यायाकरिता वेदांत किंवा गीतेचा आधार घ्यावा लागतो, तो आधारी द्यावा लागतो. ज्ञान मार्ग असा आहे की वेदांताचा सार जाणणे. म्हणजे काय? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. मा म्हणजे संस्कृती नाही, या म्हणजे जे जे काही, म्हणजे माया, माया ही नाहीच. मा म्हणजे संस्कृती नाही, या म्हणजे जे जे काही, आणि दोन्ही अक्षरे मिथ्या पाही. व्यर्थ जाना ओ पिता ती बोलतात. मग ज्ञान मार्ग म्हणजे काय? ज्ञान मार्ग म्हणजे शब्दाचा निर्णय करणे. तर या जगात माया नसून एक ब्रह्म सत्य आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात ब्रह्म एक आधी येर जाणणे ते भ्रांती, ऐशी निपुरेशी मती भेरू होईल. मग पराभक्ती कशाला म्हणतात, गुरुभक्ती कशाला म्हणतात? एक ब्रह्म आहे हे मानणे, यालाच पराभक्ती म्हणतात, यालाच गुरुभक्ती म्हणतात. आणि हा गीतेमध्ये सांख्य योग आहे. म्हणून अर्जुना, कृष्ण म्हणतात की अर्जुना तू माझा सांख्य योग तू ऐक. येषां ते भीती विहिता सांख्ये बुद्धियोग त्विमा शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहास्यसि. अर्जुना तू माझा सांख्ययोग ऐक. आणि सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग, तो तू श्रवण कर. आणि हा योग श्रवण केल्यामुळे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. आणि कर्मबंधनातून मुक्त होऊन मला येऊन मिळशील. आणि हाच मार्ग उत्तम आहे.
कारण माझ्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी एकच ब्रह्म आहे. मयीचानन्य योगेन भक्तीर व्यभिचारिणी विभिक्त देश सेवित्व मरतीर्जन संसिधी. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी एक ब्रह्म आहे, ते तू मान. गुरुला मानायचे, जो गुरुला मानतो हाच गुरु भक्त होय. आणि असे मानून हा जो योग आहे तो भक्तियोग तू आचरण कर. कसा कर? जशी स्त्री पती वाचून सर्व भाव दुसऱ्याला देत नाही, जशी स्त्री पती वाचून सर्व भाव दुसऱ्याला देत नाही, तसे तुझे सर्व भाव एका स्वामीला द्यायचे. तर याकरिता तो योग शिकण्याकरिता ते म्हणतात उत्तम ठिकाण पाहायचे. पशु उत्तम असतात, त्या ठिकाणी भूमी उत्तम असली पाहिजे, त्या ठिकाणी पाण्याचा भरपूर पुरवठा असला पाहिजे, तेथे हिंस्त्र पशु नसावेत. कशा करता? तपाचा भंग होऊ नये म्हणून. आणि अशी एकांतावरी प्रीती जनपदाची खंती तो मनुष्यकार मूर्ती ध्यानाची गा. तर अशी ती माया तुच्छ मान्य आहे. एखाद्या अरण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी पवित्र देश पाहून पर्णकुटी बांधून तेथे गुरुभक्ती हा साध होतो. याला साध आणि योग साधने म्हणतात. आणि एकांताला बसून तो हे साधतो. तो सांख्ययुगी कसा असतो? जे जे उपजे माझ्या मनी ते ते स्वामीची करणी. तो एकांताला बसून हे साधतो, त्याला सांख्ययोगी म्हणतात. आणि तो मनाने तप करतो. आणि मनाने तप केल्याने असे तो मन तो शुद्ध करतो. म्हणून तो कृष्ण म्हणतात गीतेमध्ये, अर्जुना मन प्रसाद सौम्यत्वम मौन मात्म विनिग्रह भाव संशुद्धी तप्पो मानस मुच्यते. मनाने तप करतो, मन शुद्ध करतो. सर्व सृष्टीवरून तो आपली कल्पना काढून टाकतो आणि मनाला स्थिर करतो. मग त्याच्या मनामध्ये देश मात्र ही विश्वकल्पना राहत नाही. म्हणजे तो अशी भावाची शुद्धी करतो. आणि त्यानंतर मग त्याचे अंतःकरण शुद्ध होऊन ते प्रकाशमान होते. म्हणून गुरुचे ध्यान करा. गुरुचे ध्यान मनन करून गुरुचा साक्षात्कार होतो. कारण मन हे तैजस आहे, प्राज्ञ ही सुषुप्ती आहे. मन हे तैजस आहे, प्राज्ञ ही सुषुप्ती आहे. तैजस म्हणजे स्वप्ने. आणि असा तो स्वप्नात गुरुचा साक्षात्कार होतो. आणि मग ते ज्ञान केव्हाही नष्ट होत नाही. ते कल्पांती ही जात नसते. असे ते गुरु साक्षात्कार करून घेतात. आणि यालाच ब्रह्म साक्षात्कार म्हणतात. आणि हे कुठे घडते? आपल्या अंतःकरणात घडते. कारण तो गुरु साक्षात्कार करून घेतो. कारण तो एवढा मोठा असतो गुरु. म्हणून ते म्हणतात गुरु परब्रह्म देवाचाही देव. याची तो मानव गुरु परब्रह्म देवाचाही देव. आणि कल्पांती ही ते ज्ञान नष्ट होत नाही. ते गुरु साक्षात्कार करून घेतात आणि त्यालाच ब्रह्म साक्षात्कार म्हणतात. आणि हे कुठे घडते? हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये घडते. केव्हा घडते? एका सद्गुरूवर मनन करून
एकाच सद्गुरूवर मनन करून गुरुचा साक्षात्कार हा करून घेता येतो. यालाच ब्रह्म साक्षात्कार म्हणतात आणि हे वेदामध्ये आहे. बाकीचे जे साक्षात्कार आहेत ते सृष्टी साक्षात्कार आहेत, पण हा जो साक्षात्कार आहे महाराज म्हणतात हा नष्ट होतच नाही. असा साक्षात्कार कोणाला झाला त्याचं उदाहरण तुकोबा म्हणतात आजच्या कीर्तनात, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, वेदांगीकार नाम, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, महाराजांनी हे तुकोबाचं उदाहरण दिलेलं आहे की आत्मसाक्षात्कार कसा होतो. तुकोबाला जो साक्षात्कार झाला तो भाग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार आणि केला अंगीकार तुका म्हणे. मग असा सद्गुरूचा साक्षात्कार करून घेण्याकरिता काय पाहिजे? मनन पाहिजे, त्या गुरुचे ध्यान पाहिजे, त्या गुरुचे नामस्मरण करून घेणे, याला तर सांख्ययोग म्हणतात. मन प्रसन्न करून मन शुद्ध व्हावे लागते. वेदांतामध्ये ही जी माया सांगितली आहे ही माया तुच्छ म्हटली आहे. फक्त एक ब्रह्म सत्य आहे आणि हे मानणे याला सांख्योग म्हणतात. कर्मयोगात काय सांगितले? कर्मयोगामध्ये संसार व्यवस्थितशीर करून गुरुच्या अधिष्ठानावर ते कर्म करावे आणि अशा या दोन्ही रीतीने योगी होता येते. तिसरा जो योगी असतो हा स्वयंसिद्ध असतो. तिसरा जो योगी असतो हा स्वयंसिद्ध असतो. याला सांख्य योगाची गरज नाही, कर्मयोगाचीही गरज नाही, असा तो स्वयंभू असतो. म्हणजे हा जो तिसरा योगी आहे या तिसऱ्याच्या ठिकाणी काहीच नको. कारण गीतेमध्ये कृष्ण म्हणतात, अर्जुना माझे 4 प्रकारचे भक्त आहेत. चतुर्विद्या भजन्ते मा जना सुकृतीर्नोर्जुन, आर्तो जिज्ञासुरार्थी ज्ञानीच भरतर्षम. असे माझे 4 प्रकारचे भक्त आहेत. त्यांना भक्त हे नाव आहे. पण जो ज्ञानी असतो, जो ज्ञानी असतो त्या भक्ताशिवाय मला दुसरे कोणीच आवडत नाही. मग जो ज्ञानी असतो हा कसा येतो? तो मागच्या जन्मापासून हा योग करीत आलेला असतो. तो मागच्या जन्मापासून असा योग करीत आलेला असतो आणि तो त्याचे वर्णन कृष्ण म्हणतात. तो कसा असतो? प्राप्य पुण्यकृता लोकानुषित्वा शाश्वती समान शुचिनाम श्रीमंता गेहे योग भ्रष्टो भिजायते. हा पूर्वीचा योगी असतो. तप करता करता त्याचा देह जरी गेला आणि जेव्हा त्याचा देह जाण्याचा योग येतो, जेव्हा त्याचा देह जाण्याचा योग असतो आणि तो मरतो आणि मेल्यानंतर तो पुढे चांगल्या कुळात चांगल्या घरात जन्माला येतो. तो चांगल्या कुळात चांगल्या घरात जन्माला येतो कारण त्याची साधना अपूर्ण राहिलेली असते आणि तो जन्माला आल्यानंतर तो धन्य मानायचा. आणि म्हणून असा जो स्वयंशुद्ध पुरुष असतो तुकोबा त्याला म्हणतात, तुका म्हणे धन्य वंश त्या ऐसा निश्चयाचा तर असा पुढे तो
जो चांगल्या कुळात जन्माला येतो त्याला धन्य माना. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐसा निश्चयाचा मेरू झाला. परंतु हा स्वयंसिद्ध पुरुष जो असतो हा श्रुतींना कळत नाही, वेदांना कळत नाही, शब्दालाही कळत नाही आणि लोकांनाही तो अतर्क्यच असतो. त्याचा आकार जन्माला आला की मोटकी देहकृती उमटे, तव निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा. याचा आकार जन्माला आला की ज्ञानाची पहाट फुटते. त्याला राहटी करणे नको, त्याला साधन नको, त्याला गुरु वगैरे करणे नको, त्याला आपरूपी ज्ञान होते. गुरु गम्य हन्न ठाव, संचरे वीण जाय बुद्धी जयाची. त्याला आपरूपी ज्ञान होते, त्याला गुरु वगैरे काही नको. याच्या आतमध्ये तो अनुभव नांदतो, कारण तो ज्ञानाचा सागर असतो. त्याला कोणतेही निमित्त नको, तोच स्वयंसिद्ध असतो, त्यालाच स्वयंभू म्हणतात. आणि नित्य त्याचे अंतर्ज्ञान वाढत असते. मग त्याला लिहिणे असो किंवा नसो, त्याला लिहिणे असो किंवा नसो, त्याचे जे अंतर्ज्ञान आहे ते केव्हाही नष्ट होत नाही. कृष्ण म्हणतात अर्जुना, हे माझे जे ज्ञान आहे हे ज्ञान त्याला अवगत झालेले असते. इदम ज्ञान उपाश्रित मम साधर्म्य मागता, सर्गे पी नोपजायन्ते प्रलयेन व्यसतीच. माझे जे ज्ञान आहे ते त्याला अवगत झालेले असते, ते प्रलय काळी नाशाला जात नाही. असा जो स्वयंसिद्ध असतो त्या स्वयंसिद्धाला कोणतीही काळजीच नसते, कारण तो बालपणापासून अनुभवीच असतो. त्याची देहाची जी कर्मे असतात ती देहाची कर्मे प्रारब्धाप्रमाणे होत राहतात. तो प्रपंचाची वगैरे खटपट करणारा नसतो. त्याच्या देहाप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे ते कर्म होतात. त्याचा देह हो का लक्ष्मीयुक्त, हो का आपदायुक्त, चिन्मात्री जडले चित्त मच्छित या नाव. देह पालखी माझी चढो की विष्टे माझी पडो, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे ते होत राहते. तो प्रपंचाची खटपटी करणार नसतो. त्याच्या सायासाने हे वरचे ज्ञान त्याच्याजवळ खेळत असते. तो इच्छेरहित असतो. आणि हे अनिच्छा प्रारब्ध जे आहे हे अनिच्छा प्रारब्ध त्या स्वयंसिद्धाची असते. त्या स्वयंसिद्धाचे जे प्रारब्ध असल्यामुळे म्हणून ते म्हणतात, काय म्हणतात ते, आम्ही काय कुणाचे खातो रे आमचा राम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो रे आमचा राम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो रे आमचा आम्ही काय कुणाचे खातो रे आमचा राम आम्हाला देतो रे. आमचा राम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुणाचे खातो रे आमचा राम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो रे आमचा राम आम्हाला देतो. आमचा राम देतो रे. आमचा राम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुणाचे खातो रे आमचा राम आम्हाला देतो.
तर तो इच्छारहित असतो, त्याला कशाचीच गरज नसते. हे अनिच्छा प्रारब्ध आहे आणि ते अनिच्छा प्रारब्ध हे संशुद्ध पुरुषाचे असते. म्हणून ते म्हणतात आम्ही काय गुणाचे खाचोरे. ते सर्व जग तिन्ही लोक जरी लुटून खाल्ले तरी त्याला दोष नाहीच. कारण त्याची जी शक्ती आहे ती शक्ती अयाचित आहे, त्याला पाप होतच नाही. ज्याप्रमाणे समुद्राभीतरी मळनरा आहे तिळभरी, लाटे सरिसा टाकी दुरी. समुद्रामध्ये किती कचरा टाकला तर लाटेने तू किनाऱ्यावर येतो. तैसा ध्याने निर्धारी मन मळ न राहे योग्या भीतरी. तसा योग्याच्या मनामध्ये मळ राहतच नाही. त्या कचऱ्याप्रमाणे तो टाकून देतो. आणि म्हणून अशा अनुभवी पुरुषावर कितीही माया टाकली, द्रव्य वगैरे टाकली तर त्याची बाधा होत नाही. म्हणजे त्याचे चैतन्य वाटत नाही, अनुभव राहतो. त्याच्या हातून पाप होतच नाही. कारण त्याचा जो भाव असतो तो खरा असतो. ही त्याची अंतर्शुद्धी आहे. तो अहंकार रहित असतो. म्हणून अर्जुना यशम नः कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमा लोकान् हंती न निबध्यते. भाव आहे त्याची बुद्धी पापाने लिंपित होत नाही. त्याच्या हातून तिन्ही लोक जरी मारले गेले तरी त्याला त्याचे पाप लागत नाही. त्याला त्याचे बंधन होतच नाही. तुकाराम तुकाराम. तर अशी त्याची चिन्हे असतात. त्याला बंधन होत नाही. आणि म्हणून कोणीही त्याच्या पापाची कल्पना करू नये. त्याच्या हातून अकर्म जरी घडले, विकर्म जरी घडले तरी त्याला त्याची बाधा होत नाही. ही अहंता जरी धरिशी तरी सकळ हत्येची या राशी. सातची आपल्या तुझपाशी दोषी झालाशी अर्जुना. इंद्रियाचे मेळे तो विषयावरी जरी लोळे तेचेची विटाळे विकारेची ना. या दशेचा जो पुरुष असतो याने स्त्रियांच्या गळात हात घालून, कंठात हात घालून तो लोळला तरी त्याला पाप नाही. अन्न धन रज वगैरे विषयांचे त्याला पाप नाही. तळहातीचे केसांची जैशी स्थिती. तळहातावरचा फोड जसा जपून आपण वापरतो अशी या सिद्धाला पापच नाही. कैर्लिर्गे स्त्री गुणानंतान नीतो भवती प्रभो किमाचार कथम चैत स्त्री गुणान्वितर्तते. याची चिन्हे काय असतात, त्याची वर्तणूक कशी असते. असा जो भक्त आहे हा भक्त तीनही गुणात खेळतो. तरी रजाचे माझे देही कर्माचे आणोजे प्रकृती जे घेई जे वेटाळून ज्ञानेश्वर म्हणतात. अथवा सत्वेची अधिके जै सर्वेंद्रिय ज्ञान फाके तै सुविध्यता तोखे उभे जिना. कर्माचे आणोजे, आणोजे म्हणजे मोड, अंकुर. अथवा सत्वेची अधिके जे सर्वेंद्रिय ज्ञान पाके तै सुविद्याता ते तोखे उभे जिना. उभे जिना म्हणजे अतिविद्वान संतोषाने तो घडून जातो, त्याला पापच लागत नाही. उभजिना म्हणजे घडून जात नाही. पूर्वीच्या राजांना पुष्कळच बायका होत्या. पूर्वीच्या राजांना पुष्कळच बायका होत्या तरी त्यांना पाप लागले नाही. कारण काय, का वाढले नि तमे न गिळिजेची मोह भ्रमे तै अज्ञानत्वे नाश्रमे घेणे नाही.
श्रमेणा म्हणजे खेद बाळगत नाही. त्याच्या सगळ्या कर्मात तमाची परमार्थ असतो. सर्व कर्माणी मनसा संन्यासाचे सुख वंशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्यम. कृष्ण म्हणतात की त्याचे सगळे इंद्रिय धर्म हे कर्म होतात, तरी त्याच्या देहातील आतील जे तत्व आहे, त्याच्या देहातील आतील तत्व तो आत्मा तो गळून पडत नाही आणि तो नाशालाही जात नाही. आणि असे जे योगी असतात अशा योग्याची निंदा घडू नये, कारण ते परमेश्वर भक्त आहे. म्हणून ते म्हणतात अशा हरिजनाची निंदा घडू नये. म्हणून ते लिहितात हरिजनाची कोणा न घडावी निंदा, 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 हरिजनाची कोणा न घडावी निंदा. पाहता गोविंदा नाही त्याचे, पाहता गोविंदा नाही त्याचे, पाहता गोविंदा नाही त्याचे, पाहता गोविंदा नाही त्याचे, हरिजनाची कोणा घडावी निंदा, हरिजनाची कोणा घडावी निंदा, हरिजनाची कोणा घडावी निंदा. पाहता गोविंदा नाही त्याचे, पाहता गोविंदा नाही त्याचे, पाहता गोविंदा नाही त्याचे, पाहता गोविंदा नाही त्याचे, हरिजनाची कोणा घडावी निंदा, हरिजनाची कोणा घडावी निंदा, हरिजनाची कोणा घडावी निंदा. आणि म्हणून त्याचा आत्मा गळूनही पडत नाही, नाशालाही जात नाही. म्हणून अशा योग्याची निंदा घडू नये. हे परमेश्वराचे भक्त आहेत आणि अशाच भक्ताला हरिजन म्हटलेले आहे. अशा भक्ताला हरिजन म्हटलेलं आहे. महाराज म्हणतात आताचे हरिजन हे दुसरेच आहेत, आताचे हरिजन हे दुसरेच आहेत. हरी तैसे हरीचे दास, याच्या वेगळा दुसरा हरीच नाही. पण महाराज म्हणतात हे आताचे हे पिसाटे वेगळेच आहेत, आताचे पिसाटे हे वेगळेच आहेत. जी गीतेमध्ये वर्णन आहे हे जिवंत पुरुषाचे आहे. दशेंद्रियाने कर्म होऊनही त्याला बंधन होत नाही, त्याला बंधन होत नाही. तो महात्मा, तो मेलेला आहे काय? नाही. ज्ञानेश्वर तुकाराम वगैरे होऊन गेले, त्या गेलेल्यांनी वर्णन केल्याप्रमाणे ते दिसले पाहिजे. शरीराच्या सर्व चेष्टा करून सर्व प्रपंच असून त्याच्या अंगी ईश्वरी अनुभव पाहिजे. इतकी जिवंतपणे सत्यत्वाची ओळख ज्याला असेल तोची साधू ओळखा,
साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे जे निरूपण आहे हे गीतेत का आहे तर सर्व जनांचे कार्य व्हावे म्हणून. कारण कीर्तन करून फसवणारे पुष्कळ असतात. कीर्तन करून फसवणारे पुष्कळ असतात. पण तुम्ही या स्वयंसिद्धेच्या सिद्धाच्या वर्णनावरून तुम्ही त्याला ओळखा. तो कर्मयोगी कसा असतो. नीती अनिती राजकारण वगैरे पाळणारा हा कर्मयोगीच असतो. परंतु ज्ञानयोगी जो आहे तो ज्ञानयोगी याहून निराळा असतो. अनुभवजन्य शक्ती ज्याच्या जवळ आहे त्या पुरुषाची सेवा घडली पाहिजे. त्या कर्मयोग्याला वर्णाश्रम नीती स्वतःची कीर्ती वगैरे हे पाहिली पाहिजे. राजकारण देवळे प्रतिमा वगैरे हे पाहिजे. आणि ज्ञानयोगाचा जो मार्ग असतो तो ज्ञानयोगाचा मार्ग वेगळा असतो. असा जो ज्ञानमार्गी असतो त्याची सेवा घडणे कठीण असते. मग अशी सेवा कुणाला घडेल की स्वतःची जात कल्पना लाज भय शंका जो टाकील त्यालाच या योग्याची सेवा घडते आणि सेवा घडेल. लाज भय शंका दुरावीला मान लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या पर न कळे साधन या पर न कळे साधन या पर. आणि म्हणून जो स्वतःची जात कल्पना लाज भय टाकील त्यालाच या योग्याची सेवा घडेल. लाज भय शंका दुरावीला मान. हा योगी म्हणजे सिद्ध याच्या ठिकाणी लाज भय शंकाही सोडली पाहिजे. योग्याच्या ठिकाणी सिद्धाच्या ठिकाणी लाज भय शंका सोडली पाहिजे. कशा करता जसे शेवेमध्ये राम सीता कृष्ण यांनी अशा ठिकाणी नाके घासली. त्यांच्या सेवेमध्ये राम सीता कृष्ण यांनी अशा ठिकाणी आपली नाके घासली म्हणून त्याच्यावर संशय घेऊ नये. कारण संशय जर घेतला तर सेवा घडणार नाही. जनाचा जो धर्म आहे जनाच्या संबंधात लाज भय वर्णाश्रम वगैरे सोडू हे सोडू नये. जनाच्या संबंधामध्ये लाज भय वर्णाश्रम धर्म वगैरे सोडू नये. परंतु या योग्याच्या ठिकाणी या जागेवर काय करायचे. पडून या राही उगाच संताची पायी उगाच संताची पायी त्याच्यावर संशय वगैरे घेऊ नको. पडून या राई उगाच संताची पायी. त्याच्या पायावर जर नुसता पडून राहा का म्हणून ते वेद सांगतात शास्त्रे सांगतात गीता वगैरे ते सांगतात. त्यांच्या शरीरावर अकर्म वगैरे जरी दिसले त्याच्या शरीरावर अकर्म वगैरे जरी दिसले तरी विकल्प रहित त्यांच्या शरीरावर राहावे. त्याच्या पाया पडावे आणि असा आनंदच तयार करावा. बाकी दुसरे साधने काहीच करणे नको असा तो मनातील संदेह गेला पाहिजे. त्याच्यावरचा विकल्प गेला पाहिजे. आणि म्हणून संत म्हणतात झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला.
असा विकल्प गेल्यानंतर त्याच्या पाया पडावे, त्याचा आनंद तयार करावा. आणि विकल्प गेल्यानंतर ते म्हणतात झाली संध्या, संदेह माझा गेला आणि आत्माराम हृदय प्रगट आहे. तो विकल्प गेल्यावर हृदयामध्ये आत्माराम प्रगटतो. मग तो स्त्री असो मनुष्य असो, यांना काय केले पाहिजे आणि कशा करिता परमेश्वर प्राप्तीला काय करावे. तर अनिती अधर्म नीती धर्म यांची त्याला बाधा नाही. अशाची सेवा निर्विकल्पच घडली पाहिजे. मग त्याचा तुम्ही आठव का करा ना, अशाचा तुम्ही आठव का करा ना, परंतु तो आठव जो आहे तो निसंशय पाहिजे. आणि असा आठव आल्यानंतर तुकोबा त्यांचा अनुभव सांगतात. हो आठवची स्त्री असो मनुष्य असो यांनी काय केले पाहिजे, कशा करिता परमेश्वर प्राप्तीला काय करावे. तर त्यांची सेवा निर्विकल्प घडली पाहिजे. नुसता त्याचा आठवगा करा ना. या योग्याचा नुसतं आठव जरी असला, या योग्याचा नुसता आठव जरी असला तरी आत्मा प्रगट होतो. पण संशय असला की अर्जुना अज्ञश अश्वत्थ ध्यानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. जे अज्ञानी असतात, अज्ञानी या साधूजवळ जातात, पण त्यांना अज्ञानच वाटते. त्या साधूचे आचरण पाहून प्रपंच पाहून असा विकल्प संशय येतोच. आणि त्याच संशयामुळे आत्मा मिळत नाही. संतावर असा संशय धरल्यामुळेच आत्मा मिळत नाही. अशा अज्ञानांना ते आध्यात्मिक सुख या लोकातही मिळत नाही, परलोकातही मिळत नाही. कारण याच्या वेगळा दुसरा दिवस नाही. संशयी मनाचे जे असतात त्यांचे संसाराचे 98 होतील. चारी मुक्ती या संसिद्धाच्या अंगुष्ठात असतात. चारी मुक्ती याच्या अंगुष्ठात असतात. आणि म्हणून ते म्हणतात देवाची ये द्वारी उवासणवरी, देवाची ये द्वारी उवासणवरी.
तर अशा चारी मुक्ती या स्वयंसिद्धाच्या अंगुष्ठात असतात. आणि म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेढे मुक्तीचारी साधिले. परंतु अशा सत्पुरुषावर निसंशय भाव व्हावा. आणि असा निसंशय भाव जर झाला तर त्याच दिवशी अज्ञान जाते आणि अंतरात प्रकाश पडतो. नुसता याचा भाव धरा, नुसता याचा आठव धरला की महाराज म्हणतात देव सापडतो. कोणाला सापडतो देव? सापडे हा देव भाविकाचे हात. सापडे हा देव भाविकाचे हात. चहाने मरती तरी भाविकाचे हात. ज्याचा भाव तो भाविक संशयरहित राहून त्याच्या कर्माचा त्याला आनंद आला पाहिजे. इतका तो भाविक मनाचा शुद्ध पाहिजे. त्याचे कर्म करून त्या कर्माचा आनंद त्याला आला पाहिजे, त्याला भाविक म्हणतात. इतका तो मनाचा शुद्ध पाहिजे, त्यालाच परमेश्वर प्राप्त होईल. आणि म्हणून महाराज याकरिता उपाय सांगतात. काय सांगतात? तुम्ही तुमच्या आत्म्याचा उद्धार करून घ्या. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याने. तो आत्मा तुमच्या जवळ आहे. गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, हा आत्मा काय करतो तो प्रसन्न करून घे. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम वसा देयत आत्मेव ह्यात्म बंधू आत्मीर्गुणात्मना. याचा भाव धर. याच्या भावाने तुझा उद्धार होईल. आणि तो आत्मा मग बंधूप्रमाणे तुझ्यावर तो प्रेम करेल. नाहीतर आपला आत्माच आपला वैरी होतो. तो जर प्रसन्न केला नाही तो आपला वैरी होतो. तो आपल्या हातून गुन्हे घडून घेतो. आणि गुन्हा केला म्हणजे तो आत्माच फाशीवर जातो. सरकार कोणाला फाशी करते? आत्म्यालाच फाशीवर देतात, देहाला देत नाही. आणि मग तो असा आत्मा जो आहे तो तुला नीच योनीलाही नेऊ शकतो. नीच योनीच्या जन्मालाही तो आत्मा तुला घालील. केव्हा? तर वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यती नरो पराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा नन्यन्नी सयंती नवानी देही.
तो आत्माच तुला फाशीवर नेईल आणि तो आत्माच तुझा मित्र होईल, बंधूप्रमाणे तू तुझ्या पाठीशी राहील. म्हणून याला तू प्रसन्न कर. जसे वासांची जीर्णाणी यथावी आहे, नवाणी गृहाणी नरोपराणी, जुने वस्त्र काढून जसे आपण नवीन वस्त्र धारण करतो, तसा हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा दुसरी कुडी घेतो, म्हणजे दुसरा देह घेतो. मग तो कुत्र्याची कुडी असो, सर्पाची असो, तो त्यात देह धारण, तो त्यात धारण करेल. म्हणून याकरिता हे होऊ नये याकरिता आत्मा शुद्ध करून उद्धार करून घ्यावा लागतो. म्हणून आपला जो आत्मा आहे तो आपला आत्मा अधोगतीला नेऊ नये, कारण हा आत्मा जिवंत आहे. तो आत्मा जिवंत आहे, त्याला एकच शिकवण द्यायची, ती फक्त याच्या भावार्थाची. त्या आत्म्याला एकच शिकवण द्या आणि हा भावार्थ साधा, की त्याला सांगा संत कोण आहे हे तुम्ही आता ऐकलेलं आहे. आणि असे बाकी काहीही नाही, योगीच सर्व आहे. आणि हे तुकोबा म्हणतात. काय म्हणतात तुकोबा? तुका म्हणे काही नाही अवघे आहे संतापाई, संतापाई अवघे आहे संतापाई. आणि म्हणून आपल्या आत्म्याला प्रसन्न करून संतांच्या पायावर घाला, तो आत्मा प्रसन्न करा. आणि महाराज म्हणतात संत कोण आहे हे तुम्ही ऐकलेलेच आहे. जो स्वयंसिद्ध जो असतो त्याला गुरु वगैरे काहीच लागत नाही. हा अनिच्छा प्रारब्धावर पडलेला असतो आणि त्याचे जे काही चालू असते ते अपरूपीत सगळे चालू असते. ज्ञात्याच्या ठाई काहीच करणे नाही, तो काहीच करत नाही. त्याला सर्व विषय जे असतात ते अपरूपीच मिळतात. काय मिळतात? कारण त्याला इच्छाच नसते. त्याच्या चांगल्या कर्मातही आणि वाईट कर्मातही ईश्वर आहे. पण अशावर कोणाचा भाव बसत नाही, अशावर कोणाचा भाव बसत नाही. कारण प्रत्यक्ष डोळ्यापुढे पाहून असे होते. कारण उद्धवाचे उदाहरण पहा. जेव्हा व्याहाळा निगशी, काय म्हणतो उद्धव? जेव्हा व्याहाळा निगशी तेव्हा मज रथेशी बैसविशी, मज देखता जाशी वृंदावना माघारी. कृष्ण जेव्हा वृंदावनात जात होता तेव्हा उद्धवाला किंचितही संशय येत नव्हता, कारण त्याचा भाव होता. जेव्हा विहाळा निगशी तेव्हा मज रथी बैसविशी, माझ्या देखत तू वृंदावनामध्ये जात होता. आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर अशाने थोडाही त्याला संशय आला नाही. मग संत वर्णन काय करतात? ते म्हणतात असा संशय आला नाही. तू संन्यासी होऊनी चोरुनी नेशी माझी भगिनी, तरी विकल्प नुमजे माझे मनी, बी तू दोन्ही स्वरूप एक. खरा भाव टिकून राहावा, परंतु भाव असून विकल्प येतो. महाराज म्हणतात हे काहीतरीच आहे. तुमचा भाव आहे परंतु विकल्प येतो. त्यामुळे काय होते? कालोनी विष केला अमृताचा नाश, केला अमृताचा नाश.
विकल्प येतो हे काहीतरी आहे. कारण कालवणी भीषण त्याला अमृताचा नाश. बाकीचे जगाचे ढोंग आहे. भाव भलतीसा ठेवायचा, सेवा भलतीशी करायची, आणि दुसऱ्या वेळी मन भलतेच होते. मनात भलते गेली, मन वाकडे होते. मग मन वाकडे झाले तर कर्म करून काय फायदा. म्हणून महाराज म्हणतात फक्त भाव धरायचा. भावेषु विद्यते देव नच काष्टे न मृण्मये तस्मात भाव ही कारण. भाव जर असला तर भावाला वेदांत वगैरे काही नको. फक्त योगी पुरुषाच्या अंतःकरणात साक्षात करून घ्यायचा असतो. कशाने होईल? त्याच्यावर भाव धरला की अंतर्ज्ञान होते. वाटेल ते होईल. काय होईल तेही, पण ते काय होईल हे सांगता येत नाही. कारण तुकोबा म्हणतात काय होईल हे मी कसे सांगू. तुका गुरु दास्यत्व करी, तुका गुरु दास्यत्व करी, आणि तेही निसंशय भाव धरून घडते. त्याच्या घरी सिद्धी पाणी वाहते. मग अशा त्याच्या सेवेने काय होईल हे काय सांगावे. कारण संसाराचा मोह कोणाला सोडावा लागतो तर सांख्य योगाला तो सोडावा लागतो. आणि कर्म करून राज्य वैभव भोगून कर्मयोगाला तेच करावे लागते. आणि जो तिसरा आहे, तिसरा जो आहे त्या तिसऱ्याला पापच नाही. तो स्वयंभू असतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. मग असा तो स्वयंसिद्ध असतो. तो कर्म का करतो? तो जनाशी सोंग खेळत राहतो. कारण काय की जनाला उत्तम आचरणाला लावण्याकरिता हे तो खोटे मोठे करीत राहतो. हे त्याच्या स्वतः करता नसते. ते कसे असतात अर्जुना मी सांगतो. यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्व देवेत्तरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकास्तदनु वर्तते. जनाला उत्तम आचरणाला लावण्याकरिता आम्ही हे खोटे खोटे करीत राहतो. परंतु लोकांचा बुद्धिभेद होऊ नये हे त्यांच्या स्वतःकरिता नसते. बुद्धिभेद होऊ नये म्हणून खालची आम्ही करीत राहतो. आणि जनाला मग आम्ही असे तारतो. असा योगी हा मरत नाही. असा योगी हा मरत नाही. यात राम कृष्ण तुका ज्ञानेश्वर यांचे खंडन आहे. शरीरावर ही लक्षणे पाहिजेत. तर ती मेलेल्यांच्या अंगात कशी येतील? गीतेमध्ये जीवनमुक्तांचे वर्णन आहे. संसारात मोह कोणी सोडायचा? त्या पुरुषावर विकल्परहित भाव धरा. महाराज म्हणतात हे कोणीही करा. तो पातकी असो, नीतिवान असो, अनीतिवान असो. असा त्याची सेवा घडली म्हणजे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. असा त्याच्यावर निसंशय भाव झाला की त्याला आत्मा मिळतो असं महाराज म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे म्हणतात ना ते संसाराच्या नावे घालो संसाराच्या नावे घालो त्याच्या नावे घालो संसाराच्या नावे घालो
Bye.
महागणितेक तुझपती आहे देशील तरी काय पांडुरंगा या संताशी निर्याळी काय मागो देवा कामणे आता उदार तुझी भगडे पाणी संताशी निर्याळी काय मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव Thank you.